आत्ताच मी झाडाची ताजी ताजी लिंब तोडून आणलेली आहेत। नमस्कार मंडळी, मी कल्याणी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर मंडळी, मी आलेली आहे माझ्या गावी म्हणजेच म्हासुरण्याला। काही दिवसानंतर आमच्या गावची यात्रा आहे, तर आम्ही यात्रेसाठी खास सुट्टी काढून इकडे आलेलो आहोत। तर तुम्हाला आज ना मी आमच्या घराच्या आजूबाजूचं वातावरण दाखवणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसात इकडे कसं असतं गावाला, ते सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आत्ता मी तुम्हाला ना अगोदर माझ्या वडिलांची ओळख करून देते। हे आहेत आमचे भाऊ आता निघालेले आहेत दुकानात। नमस्कार मंडळी, आमची मुलगी कल्याणी, डॉक्टर कल्याणी काल आलेली आहे गावाला। यात्रेसाठी तिने 10 दिवस सुट्टी काढलेली आहे। कालच तिच्या भावानं एक मेडिकल चालू केलं, त्याचं उद्घाटन पण झालं ना। हां, काल आमच्या घरी एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम झालेला आहे आणि आज आता आम्ही निवांत असणार आहे। आज काही वेगळं नाही आहे, तर तुम्हाला इथल्या आजूबाजूच्या गोष्टी दाखवते। आत्ता सध्या सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि बाहेर बघा केवढं ऊन पडलेलं आहे। कालच इथे मोठा पाऊस पडला, एवढा मोठा की अक्षरशः गारा पडत होत्या। खूप वादळ वारा आला आणि पाऊस पडलेला आहे, त्यामुळे थोडासा थंडावा आहे, पण ऊन भयंकर आहे। घराच्या बाहेरच ना पुदिना लावलेला आहे आणि खूपच छान असा पुदिना आलेला आहे। त्याचा वास देखील मस्त येतोय आणि त्या पुदिन्याच्या झाडाच्या मध्ये एक छोटंसं जास्वंदाचं झाड आहे, त्याला सुंदर असं एक फूल आलेलं आहे। हे आहे आमचं गावाकडचं नवीन घर। मी प्रत्येक वेळी आला की नवीन घर दाखवत असते। नवीन आहे ना, त्यामुळं ते दाखवण्यात मला जरा छान वाटतं, मजा येते। आत्ता सध्या घरातले सगळे कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत आणि या ठिकाणी आहे आमचं जुनं घर। तर इकडे पण आम्ही शेतातलं सामान वगैरे ठेवलेलं आहेत। नवीनच एक कुत्र्याचं पिल्लू पण आणले, पिल्लू म्हणजे जरा मोठंच आहे ते दाखवते तुम्हाला, झोपलेलं दिसते। तर हे बघा, हा आहे आमच्या घरचा नवीन मेंबर। इकडे आहेत आमच्या घरची जनावरं। ऊन असल्यामुळे ते सावलीला निवांत बसलेले आहेत, त्यांना बाहेर कुठे बांधलेलं नाहीये, घरातच गोठ्यातच बांधलेलं आहे। या ठिकाणी आहे गुलाबाचं झाड, खूप उंच वाढलेलं झाड आहे। सध्या काही फुलं आलेली दिसत नाहीत, पण नेहमी या झाडाला ना भरपूर फुलं येतात। इकडे चिंचेचं झाड आहे, हे बघा छोटंसंच आहे अजून, याला काही चिंचा वगैरे येत नाहीयेत। हे जे तुम्हाला समोर शेत दिसत आहे, या शेतात ज्वारी लावली होती आणि ही ज्वारी काढून वगैरे झालेली आहे। त्याची ही वैरण आहे आणि त्याची गंज लावून ठेवले। गावाकडे अशा प्रकारची गंज लावतात, म्हणजे ही वैरण काही दिवस टिकते, काही दिवस म्हणजे बरेच 1 वर्ष वगैरे पण टिकते। पावसापासून तिचं संरक्षण व्हावं म्हणून असा कागद टाकून ठेवलेला आहे, पावसात भिजली की ती खराब होऊन जाते। हे बघा, चालता चालता आत्ता मला काय दिसलं, ही ना मेक आहे आणि ही जमिनीत पुरलेली आहे। याचा अर्धा भाग किंवा थोडासा भाग जमिनीत पुरलेला आहे, एकदम टाईट आहे। याला एक होल आहे, याच्यामध्ये जनावरांची जी दोरं असतात ना ते बांधतात, म्हणजे जनावरांना इथं आपण बांधू शकतो याला। हे आहे आंब्याचं झाड, झाड छोटंच आहे पण याला ना आंबे लागलेले आहेत। आत्ता या कैऱ्याच आहेत, छान आलेले आहेत, खूपच मस्त आहेत बघा। फक्त ना मला काळजी वाटते, या व्यवस्थित पिकायला पाहिजेत, कोणी अशाच तोडून नेऊ नयेत। बघा, हिरवगार आंब्याचं झाड आणि त्याच्यात या हिरव्यागार कैऱ्यांना बघायला खूप भारी वाटतात, पण तोडायची काही हिंमत होत नाही। ह्या छान पिकायला पाहिजेत, म्हणजे मस्त आंबे खाता येतील। ही ना गावाकडची खरी संपत्ती असते बघा। आपल्या घरातच जर झाडं वगैरे असतील तर असं आपल्याला आपल्या घरची ताजी छान अशी फळं खायला मिळतात, आणि ही गोष्ट आपल्याला खरं मिळायला पाहिजे। हे बघा, इथे झाडाला केवढा खाली छोटासा आंबा लागलाय आणि कालच्या पावसामुळे एक तिथे आंबा पडलेला दिसतोय, पण तो जरा खराब झालाय। इकडे आहे आपली पाण्याची टाकी आणि या ठिकाणी आहे लिंबाचं झाड। या झाडाला पण खूप लिंब येत आहेत, आत्ताच काही लिंब मी उचलून नेलेले आहेत। आता घरात जाते, खूप जास्त ऊन लागते, पण मला ना व्हिडिओ बनवण्याचा मोह काही आवरत नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। घरात जाते आता। आत्ता घरात ना खूप शांतता आहे, सगळे बाहेर गेलेत आपापल्या कामानिमित्त। मी, निखिल आणि नीतू, आम्ही तिघच आहे। नीतू काहीतरी खेळते। नीतू, हे बघा पिल्लू काय करतंय, काय चाललंय पिल्लू तुझं, झाडू का वर ठेवलाय? हे बघा, सोफ्याचं ना काही ठेवलंच नाही आमच्या लेकरांनी, सगळेजण त्याच्यावर नाचत असतात मुलं।
आम्ही सुट्टीला मुलं येणार म्हणून ना आमच्या आईने सांडगे आणि वेफर्स बनवले होते. काल उन्हात ते वाळत घातले होते आणि गावात जायच्या गडबडीत ते घरात घ्यायचे राहिले. अचानकच मोठा पाऊस आला. वाटलं नव्हतं की उन्हाळा सुरू आहे आणि एवढा मोठा पाऊस येईल, वारा येईल. तर त्या पावसात त्याचे काय हाल झालेत दाखवते तुम्हाला. हे बघा सांडग्यांचे काय हाल झालेले आहेत. खूप मेहनतीनं आईने हे सांडगे बनवले होते आणि हे सगळे खराब झाले पावसामुळे. इकडे आहेत बटाट्याचे वेपर्स. हे ना एका पाटीमध्ये होते तर ते भिजले, पाटीत पाणी आलं, पाटी भरली होती अक्षरशः पाण्याने. मग मी ते काल घरी नेले आणि त्यातलं पाणी वगैरे काढलं. तर आता मी उन्हात आणून टाकले त्यांना सुकायला. घराच्या बाजूलाच ना आमचा ऊस आहे. त्या ऊसामुळे ना खरंच खूप बरं वाटतंय. जरा हिरवळ असेल ना डोळ्यांना बघायला मस्त वाटतं. हे बघा इकडे ना काही झाडं आहेत. इकडे समोरच आमच्या खडी आईचा डोंगर आहे. थोडीशी झाडं हिरवळ असेल तर चांगलं वाटतं, नाहीतर खूप भकास वाटतं. आता सांडगे तर खराब झालेले आहेत, पण आईने बनवलेल्या वेपर्सला वाचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज आता मी वाळत घातलंय, पण ते आज पण तसंच होऊ नये की विसरून आम्ही घरात गेलो तर बाहेर कुठेतरी आणि ते परत भिजले. कारण पावसाचं काहीच सांगता येत नाही, कधी पण येतोय तो. काल तर खूप मोठ्या गारा पडल्या. एवढ्या गारा मोठ्यानं मी कधीच बघितल्या नव्हत्या आणि खाल्ल्या सुद्धा काल गारा बरं का आम्ही. समोरच आपल्याला दिसत आहे गावाकडचं सनसेट. संध्याकाळची वेळ झाले आणि वातावरण एकदम छान झालेलं आहे बघा. दुपारच्या वेळी ना कडक ऊन पडलं होतं. त्या उन्हात आम्ही घरातून बाहेर पडायचं नाही ठरवलं. निवांत घरात बसलो होतो, झोप काढली. नित्तू आणि चिव मस्तपैकी खेळत होत्या. आता सायंकाळची वेळ झाली तर आम्ही सगळेजण फ्रेश झालं आणि घरातून बाहेर पडलोय. थोडं इथे रस्त्यावर शेतात जरा फिरायचं. जायचं सायंकाळच्या वेळी ना गावाकडे फिरायला खूप भारी वाटतं, विशेषतः आमच्या मळ्यात. कारण मळ्यात ना वेगळी शांतता असते, गाड्या अगदी कमी असतात आणि वातावरण पण एकदम छान असतं. त्यामुळे फिरायला मस्त वाटतं. आता सध्या ना आम्ही घराच्या बॅक साईडला आलोय आणि आता इथे ना पाऊस काल पडून गेलाय, त्यामुळे थोडंसं रस्त्यावर पाणी साचलंय. दाखवते तुम्हाला पण. हे बघा गावाकडे ना असा थोडासा पाऊस पडला की ना रस्त्यात मध्ये पाणी साचतं आणि हा आमचा मेन रस्ता आहे मळ्यातला आणि या रस्त्यात आता पाणी साचलेलं आहे. इकडेच आमचं शेत आहे. शेतात आत्ता तरी काही नाही आहे एका शेतात पीक, बाकी शेतात तर ऊस लावलेला आहे. नित्तूला आणि चिवला पण आणलंय फिरायला. त्या पण मस्तपैकी आता फिरताय तिथे. पावसाच्या बर्फा बर्फा सजले सजले बर्फ मेळून बर्फ पडले पडले आजूबाजू सगळीकडं असे. चिवचं या ठिकाणी गाणं म्हणायचं चाललं. ती म्हणाली मी आत्तू तुला पावसाचं गाणं म्हणून दाखवते. आणि गावात खूप पाऊस येत होता, थांबायचंच नव्हता आणि बाहेर तर किती गारा पडल्या होत्या तुम्हाला माहिती. पण तुम्हाला पुढच्या वर्षी त्या गारा ही दाखवणार आहे मी तुम्हाला. होय का? घराच्या ना या बॅक साईडला आता आम्ही फिरून आलोय. आता आम्ही ना इकडे समोर चाललोय, रस्त्यावरती मेन रोडला जायचं ठरवलंय. त्याच्या समोर देखील एवढं पाणी साचलेलं आहे. कालच्या पावसामुळे मेन रस्त्यावर पाणी आलंय. चला आता पाण्यातून जायचं का? चला पाण्यातून जायचं का म्हटलं की चिव आमची तयार लगेच निघाली. अडकली चिखलात. आता चिव चिखलात अडकली. हे बघा घराच्या जवळच ना हे बोराचं झाड आहे. जी छोटी गावाकडची बोरं असतात ना त्या बोराचं झाड आहे. झाड अगदी छोटंसं आहे पण त्याला ना भरपूर अशी बोरं लागल्यात. छोटी छोटीच आहेत, हिरवी आहेत. अजून पिकायला यांना वेळ लागणार आहे. हे बघा या पोरींनी आमच्या खेळ चालू केला इकडे पाण्यात दगड मारायला. अंगावर उडेल. उठ 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 नीट तू चल. ये इकडे. चला लहान मुलांना ना कोणत्याही खेळण्यात आनंद वाटतो बघा. आता साधं पाणी आहे आणि या पाण्यात दगड मारायला त्यांना किती आवडतंय.
त्यांना ना विशेष अशा खेळण्याची गरज नसते, फक्त जो काही खेळ खेळतात ना ते मनापासून खेळले पाहिजेत, त्यांना बरं वाटतं. चला चला चला. असले खेळ ना आम्ही ज्यावेळी शाळेत जायचो ना त्यावेळी खेळायचो. आला का आवाज? नाही, आता बघा कसा आवाज येतोय. आला 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 आला. चला चला चला. लांबून खेळतील म्हटलं पण ते नाही झालं. त्यांनी ना त्या पाण्यात हात पाय सगळं बुडवून रिकामे झाल्यात. निखिलचा ना खेळ चालू झालाय. दिवसभर त्यांनी काम केलंय. आता ते नित्तू आणि शिव सोबत खेळत बसल्यात घरात. निखिलचा मस्त टाइमपास चालू आहे बघा. पोरींना उचलून घेतलंय. पाडू नका. हे बघा नित्तूचं काय चाललंय इकडे.